बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज 26 नोव्हेंबर 2021 जुमाच्या अरबी पर्वणाचे मराठीत सारांश। प्रिय श्रोते हो, यात मुळीच शंका नाही की मानवामध्ये समज, बुद्धी आणि कल्पनाशक्ती मर्यादित आहे। म्हणूनच आमची कल्पनाशक्ती कितीही असली तरी आम्ही त्याद्वारे फक्त त्याच वस्तूंची माहिती मिळवू शकतो ज्यांचे मॉडेलपर्यंत आमची कल्पनाशक्ती पोहोचते। म्हणूनच आम्ही परलोक, मरणोत्तर जीवन आणि तेथील वस्तूंची कल्पना करूच शकत नाही, कारण आमच्या इंद्रियांची पोहोच तिथपर्यंत नाही। त्यामुळे आपण फरिश्ते म्हणजे देवदूत, जिन्नात आणि यांच्याऐवजी दुसरे जीव जातीपर्यंत आमची कल्पनाशक्ती पोहोचू शकत नाही। जेव्हा आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून ईश्वरांच्या निर्माण केलेल्या काही जीवजंतूंना कल्पनेतून आणू शकत नाही, तर त्यांच्या निर्मात्याला आपण कल्पनेत कसे आणू शकतो? विद्वानांनी म्हटले आहे, जे काही तुमच्या मनात कल्पनाशक्तीद्वारे येऊ शकते, ईश्वर त्यापेक्षा वेगळा आहे। माहीत झाले की हे मर्यादित आहे आणि परलोक अदृश्य जग आहे, यांच्याविषयी निर्णय घेण्यात असमर्थ आहे। याचे कारण असे की आमची अक्कल, ज्यामध्ये मेंदू, मेमरी, स्मरणशक्ती, विचारशक्ती इतर सामील आहे, ती कोणत्याही गोष्टीला तर्कशास्त्रानुसार पार पाडते। त्याचप्रमाणे ती कोणत्याही गोष्टीला उदाहरणेद्वारे समजून घेते। म्हणूनच आमची कल्पनाशक्ती अदृश्य आणि परलोकविषयी गोष्टींना समजण्यात असमर्थ आहे। माहीत झाले की अदृश्य जग, परलोक आणि कल्पनाशक्ती वेगळी आहे। म्हणूनच हे दोन्ही भिन्न भिन्न आहे आणि उलमाए किरामचे असे मान्य आहे की कोणत्याही गोष्टीवर हुकूम लावणे त्याच्या कल्पनेची शाखा आहे। सांगण्याचा मुद्दा असा आहे की माणसाची अक्कल अदृश्य जग व परलोकविषयी सकारात्मक किंवा नकारात्मक हुकूम लावण्यास असमर्थ आहे, जोपर्यंत अशी बातमी येत नाही की मन त्याच्या अस्तित्वाची आणि त्याच्या प्रसारकाची सत्तेची साक्ष देत नाही। आणि जर मन त्याच्या सत्यतेची साक्ष देतो आणि त्याला सत्य मानतो, त्यावेळी तो चर्चा किंवा आक्षेप न घेता त्याची सामग्री पूर्णपणे स्वीकारतो। आणि आपल्यातील इंद्रिय जग मर्यादित असल्यामुळे आपल्यातील मन देखील मर्यादित आहे। जर मन हे आपल्याला माहीत आहे तसे मर्यादित असेल, तर ते सर्वशक्तिमान ईश्वराला कसे व्यापू शकेल? आणि सर्वशक्तिमान देव म्हणजे अल्लाह तर अमर्यादित आहे। इमाम शाफई रहमतुल्लाह अलैह एका विधानात म्हणाले की मन मर्यादित आहे। मनाला एक मर्यादा असते जिथे ती संपते, त्याचप्रमाणे दृष्टीला देखील एक मर्यादा असते जिथे ती संपते। इमाम गझाली रहमतुल्लाह अलैह म्हणतात, हे बुद्धिमान लोकांनो, या बुद्धी व अक्कलीच्या पुढे एक मोठे जग आहे, ज्यामध्ये ते सर्व प्रकट होतात जे बुद्धीत होत नाही। म्हणून तू त्याला नाकारू नकोस। सर्वशक्तिमान अल्लाह म्हणजे ईश्वर सर्व काही जाणणारा आहे आणि तो इच्छिल त्या व्यतिरिक्त त्याच्या ज्ञानातून काहीच ते प्राप्त करू शकत नाही। सर्वोच्च आहे तो अल्लाह आणि महान आहे।